नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे मणक्यांचे आजार आणि त्यावरील उपचार आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमित वाघ. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अमित वाघ यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास अमित वाघ हे मेंदू आणि मणक्यांचे सुपर स्पेशलिस्ट आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील मेंदू आणि मणक्याच्या क्षेत्रातील सर्वोत्तम जी MCA ची डिग्री आहे ती त्यांच्याकडे आतापर्यंत आहे. पुण्यातील महाराष्ट्रातील एकमेव मेंदू आणि मणक्यांचे जे सुपर स्पेशल सेंटर आहे स्पर्श या हॉस्पिटलमध्ये ते सध्या आपली सेवा पुरवतात आणि आतापर्यंत वाघ यांनी 1500 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या यशस्वीरित्या पार सुद्धा केलेल्या आहेत. डॉक्टर आपल्या स्टुडिओत आले, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी स्वागत. नमस्कार. थँक्यू. सर्वात पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मणक्यांची जी स्थापना असते ती नेमकी कशा पद्धतीने असते आणि एकंदरीत मणक्यांबद्दल बोलायचं झाल्यास काय सांगू शकता? मणक्यांची जी रचना असते मणक्यांची रचना असते, मानेमध्ये 7 मणके असतात ज्याला आपण सर्वायकल स्पाइन म्हणतो. थोरॅसिक 12 मणके असतात आणि लंबार 5 मणके असतात. जेव्हा आपल्याकडे मानेचा त्रास किंवा कमरेचा त्रास चालू होतो त्यावेळी पेशंट मुख्यतः हे आपले मानेचे मणके आहेत. कंबरदुखी, पायात मुंग्या येणे किंवा हाताला मुंग्या येणे अशा प्रकारे पेशंटचा त्रास चालू होतो. ॲनिमेशन आता या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की हे ॲनिमेशन मध्ये ही जेव्हा गादी सरकतीये, लाल रंगाचा इथं जो ठिपका दिसतोय तर ही कमरेची जी शीर आहे ती दबली गेलेली आहे. तर जेव्हा ती शीर दबली जाते तेव्हा ती शीर ज्या पायाला सप्लाय करते त्या पायाला मुंग्या येणे असा त्रास चालू होतो. ॲनिमेशन मध्ये आपण बघूया. नक्कीच, मला वाटतं ॲनिमेशन सुद्धा आपण बघूया. पण ज्याप्रमाणे तुम्ही रचना सांगताय तर मला आता या व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसतंय मानेची 7 मणके असतात ज्याला आपण सर्वायकल स्पाइन म्हणतो. थोरॅसिक 12 मणके असतात आणि त्याच्या खाली लंबार 5 मणके असतात. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही ही मणक्यांची रचना आम्हाला सांगितली. आणखीन जेव्हा आता ह्यामध्ये आपल्याला गादीचा भाग दिसतोय. आता ही कमरेची गादी आपण पिक्चर मध्ये बघतोय, त्याच्यामध्ये 2 भाग असतात गादीचे. डिस्क ॲन्युलस हा डिस्कचा पेरिफेरल पार्ट असतो आणि त्याचा सेंट्रल पार्ट असतो न्यूक्लियस. जेव्हा आपण वय वाढत जातं किंवा मणक्याचे त्रास चालू होतात तेव्हा हा जो सेंट्रल पार्ट आहे ज्याला न्यूक्लियस म्हणतो आपण, तो आपल्या शॉक अब्झॉर्बरचं काम करतो आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याच्या बाजूने जेव्हा शीर जात असते तेव्हा त्या शिरेवरती दबाव पडतो. व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला. आणि मग शिरेला सूज येते. शिरेला सूज आल्यानंतर ती शीर ज्या पायाला सप्लाय करते आहे त्या पायाला मुंग्या येणे, बधीरपणा येणे किंवा पायातून चप्पल निसटणे, न कळत निसटणे असा त्रास चालू होतो. आता यामध्ये कित्येक पेशंटला ऑपरेशनची गरज पडतेच असं नाही, पण जेव्हा शिरेवरती खूप दबाव असतो तेव्हा आम्ही दुर्बिणीने स्पर्श हॉस्पिटल येथे न्यूरो मायक्रोस्कोप किंवा स्पाइन एंडोस्कोप ह्याच्याद्वारे ऑपरेशन करतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की आम्ही न्यूरो मायक्रोस्कोपनी या गादीपर्यंत पोहोचतो आणि शिरेला बाजूला करून जो गादीचा भाग बाहेरला ज्याला न्यूक्लियस म्हणतो आपण तो भाग आम्ही काढतो. या व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला आम्ही न्यूक्लियस काढतोय आणि अशा प्रकारे शीर मोकळी केली जाते. आणि ज्या वेळेला शीर मोकळी होते त्यावेळेला त्या क्षणी पेशंटचा वेदना आणि पायातला विकनेस हा निघून जातो. इन्सिजन साईज हार्डली 2 सेंटीमीटर असते. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितले की मणक्यांची रचना साधारण कशी असते आणि आपण ॲनिमेशनच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं की एकंदरीत मणक्यांचे कसे भाग असतात आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करत असता. मला आता असं विचारायचं आहे की बऱ्याचदा मणक्यांचे ऑपरेशन झाले की पेशंटला असा प्रश्न पडतो की मी मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पूर्णपणे बरा होईन ना किंवा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल ना, तर याबद्दल काय सांग? माझं पेशंटला हे सांगणं आहे की मणक्याचे ऑपरेशन आजकालच्या टेक्निकल ॲडव्हान्सेसमुळे खूप सुलभ झालेले आहे. आम्ही अक्षरशः शाश्वती देऊन ऑपरेशन करतो की तुम्हाला पॅरालिसिस होणार नाही. प्रत्येक पेशंटला जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येकालाच ऑपरेशनची गरज पडते असं नाही. आम्ही कित्येक ऑपरेशन टाळले आहेत आणि ज्यांना ऑपरेशनची गरज पडते तेव्हा आम्ही स्पर्श हॉस्पिटल येथे दुर्बिणीद्वारे अचूक शस्त्रक्रिया करून त्यांना वेदनारहित आयुष्य प्रदान केलेले आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही असं म्हणालात की बऱ्याचदा मणक्यांचे जे त्रास घेऊन येतात त्यांना बऱ्याच वेळेला सगळ्यांनाच ऑपरेशनची गरज पडते असं नाही. काही जणांचे मणक्यांचे ऑपरेशन जे आहेत ते आपल्याला टाळता सुद्धा येऊ शकतात आणि हे स्पर्श हॉस्पिटलमध्ये कुठेतरी सगळं शक्य झालेलं आहे. मला आता असं विचारायचं आहे तुम्हाला की ऑपरेशन जे होतं तर ते वयस्कर माणसांमध्ये सुद्धा एवढ्या सहजरित्या आपण करू शकतो? एवढ्या सहजरित्या आपण करू शकतो कारण की मायक्रोस्कोपच्या ॲडव्हान्सेसमुळे आम्ही जवळपास 88 वर्षांच्या आजींचं पण ऑपरेशन केलंय आणि त्या आजी पुन्हा शेती सुद्धा करतायत. अच्छा, म्हणजे एवढ्या वयस्कर माणसांचं पण आम्ही ऑपरेशन करू शकलेलो आहे. आपण एका व्हिडिओ मध्ये बघूया की पेशंटचे टेस्टिमोनियल बघूया. नक्कीच, मला वाटतं ज्ञान सिंग यांचा तो व्हिडिओ आहे, नेमकं त्यांचं काय म्हणणं याबद्दल जाणून घेऊया. मेरा नाम ज्ञान प्रकाश सिंह है।
मैं अपने ल्यूम्बर स्पाइन प्रॉब्लम के साथ मुझे डिटेक्ट किया गया था। मैं जब आसपास हॉस्पिटल में MRI के लिए आया, जब मुझे मालूम पड़ा कि मेरा ल्यूम्बर स्पाइन स्लिप डिस्क प्रॉब्लम है। डॉक्टर अमित वाघ से मिलने के बाद उन्होंने बताया कि इस इलाज के लिए कोई A और B ऑप्शन नहीं होता है। एक ही ऑप्शन होता है जो आपकी सर्जरी होती है, और ये स्लिप डिस्क जो पेन है आपका, ये पेन से आपको तुरंत रिलीफ मिल जाती है। एक्चुअली पहले मेरा डर इतना ज़्यादा था कि मैं किसी भी तरह की सर्जरी और किसी भी तरह की उसके लिए मैं तैयार नहीं था। फिर भी वाघ सर से मेरी काउंसलिंग हुई, उन्होंने बताया, उन्होंने मुझे रेडी किया कि आप डरो मत, और ये जो पेन है ये तुरंत ख़त्म हो जाएगा और तुरंत आपको रिलीफ मिलेगा, आप खड़े होकर चल सकते हो। अचानक एक दिन इमीडिएट मेरा इतना ज़्यादा पेन बढ़ गया, मैं बेड रिडन था, पेन इतना ज़्यादा हो गया कि मैं खड़ा भी नहीं हो सकता था और चल भी नहीं सकता था। उसी अवस्था में मुझे हॉस्पिटल में, स्पर्श हॉस्पिटल में एडमिट किया गया और इमीडिएट नेक्स्ट डे मुझे ऑपरेट किया गया। ऑपरेट करने के बाद नेक्स्ट डे जब मैं अपनी आँख खोला, जब मैंने देखा कि अरे ये मेरा जो पेन है, मेरा पेन टोटली ख़त्म हो चुका था। अगेन विदिन 1 और 2 डेज मैंने अपने बॉडी को रिकवर किया और मैं खड़े होकर चल सकता था। नक्कीच, जसं आता यांनी यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्हाला आणखीन त्यांच्याबद्दल काही सांगायचं आता IT प्रोफेशनल्स मध्ये हे खूप कॉमन आहे, कारण की बदलती लाईफस्टाईल आणि कायम सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे, खुर्चीवरती जास्त वेळ बसून काम करण्याची पद्धत आहे, यामुळे ह्यांच्यामध्ये हे गादीचे त्रास खूप होतात। आता त्यांचा आपण चालतानाच व्हिडिओ बघतोय, हे आमच्याकडे आले त्यावेळी चालू पण शकत नव्हते, पायातली ताकद निघून गेली होती पूर्णपणे। आता दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता बद्दल मला वयाबद्दल हो, 60 वर्षांच्या आजींचं ते 88 वर्षांच्या आजींपर्यंत मी ऑपरेशन केले होते। एक दुसरा एक टेस्टिमोनियल बघूया आपण, ज्यांचे मणके सरकले होते। नक्कीच। माझं नाव प्रमिला दिनकर पुरकर, नाशिकहून आले। मला कमरेत दुखत होतं, मणक्याला थोडा त्रास होता, मग हाड वाकडे झालेलं होतं। सरांनी स्कूल टाकले, ऑपरेशन केलं, मला आता बरं वाटतं थोडं। ऑपरेशनच्या आधी काय त्रास होता? भरपूर कंबर दुखायचं, उठाय बसायला त्रास व्हायचा, पायाला मुंग्या यायच्या। आता बरं वाटतं ऑपरेशन नंतर? पायाच्या मुंग्या कमी झाल्या। नक्कीच, मला वाटतं त्या दोघांचे आपण व्हिडिओ पाहिले आणि ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आमचं ऑपरेशन इतकं सक्सेसफुल झालं आणि आम्ही जसं तुम्हाला भेटलो, म्हणजे डॉक्टर वाघ यांना भेटलो आणि त्यानंतर आम्हाला आमच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाटायला लागलाय। तर मला आता तुम्हाला असं विचारायचं, आणि जसं तुम्ही म्हणालात की 60 वर्षापासून ते अगदी 88 वयापर्यंत तुम्ही आता ऑपरेशन्स केलेले आहेत किंवा बरीचशी ऑपरेशन्स टाळलेली सुद्धा आहेत, साधारण हे ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला किती वेळ त्या हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं, किती वेळ विश्रांतीची गरज असते? आम्ही ऑपरेशनच्या नंतर कित्येक लोकांना आम्ही जेव्हा छोटं ऑपरेशन होतं गाडीचं, त्यांना 2 तासानंतर पण चालवले ऑपरेशनच्या नंतर, काही लोकांना आम्ही दुसऱ्या दिवशी चालवतो आणि ऑपरेशनच्या नंतर साधारण 3ऱ्या ते 4थ्या दिवशी सुट्टी करतो, असं त्याचे शेड्यूल असतं। तुम्हाला साधारण 3 ते 4 दिवस हॉस्पिटलला राहावं लागतं। अच्छा, जसं तुम्ही म्हणालात की साधारणतः 3 ते 4 दिवस हे सगळं आपलं शेड्यूल ठरलेलं असतं, मात्र मणक्यांचे ऑपरेशन करताना तुम्ही पूर्णपणे त्या पेशंटला त्याची शाश्वती देत असता का? या शाश्वतीबद्दल जर का बरेच क्वेश्चन मार्क्स असतात याबद्दल, तर काय सांगाल? बरोबर, अगदी खरं। न्यूरो मायक्रोस्कोप किंवा स्पाइन एंडोस्कोप ह्याच्यामुळे मी पेशंटला अगदी शाश्वती देऊन ऑपरेशन करतो। शाश्वती ह्याची की तुम्हाला पॅरालिसिस अजिबात होणार नाही। आजपर्यंत आम्ही जेवढे ऑपरेशन केले मागच्या 8-10 वर्षामध्ये, कोणी ऑपरेशन दरम्यान किंवा ऑपरेशन तर लुळं पडलेलं नाही। हे शक्य झालंय फक्त न्यूरो मायक्रोस्कोप किंवा स्पाइन एंडोस्कोप ह्याच्यामुळे। नक्कीच, आता ज्यांना कोणाला मणक्यांचे ऑपरेशन्स करायचे आहेत, असं ज्यांना वाटतंय की आपल्याला आता मणक्यांचे ऑपरेशन करायचे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? किंवा ज्यांना असं वाटतंय की मणक्यांचे ऑपरेशन करून आपण आपलं पूर्वीसारखं जीवन जगू शकू की नाही, असे समज गैरसमज जे आहेत ते कशा पद्धतीने दूर? माझं एक सांगणं आहे की मणक्याचा त्रास चालू झाला म्हणजे ऑपरेशन लागतंच असं नाही। आम्ही पेशंट चेक करून या गोष्टी ठरवतो की त्याला MRI ची गरज आहे किंवा ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही। खूप साऱ्या पेशंटना ज्यांना मान दुखी, कंबर दुखी एवढाच त्रास असतो, त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही। पण ज्यांना हाताला मुंग्या येणे, पायाला मुंग्या येणे, पायातून चप्पल निसटणे किंवा हात बधीर होणे, ताकद जाणे, असे प्रॉब्लेम होतात, त्यांना ऑपरेशन करायची गरज पडते। आणि ऑपरेशन अचूकरित्या न्यूरोसर्जिकल सेंटर किंवा दुर्बिणीद्वारे केलं तर लुळे पडायची शक्यता बिलकुल नसते। आम्ही 84-88 वर्षांच्या पण माणसांचे ऑपरेशन केले जे आता शेती करतायत। काही पेशंट माझे 1 महिन्यानंतर वजन उचलायची कामं करतायत किंवा डोक्यावर वजन उचलून शेतावरती कामं करतायत। दे आर सो मच सो फिट।
म्हणजे हा गैरसमज लोकांनी मनातून काढला पाहिजे की मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणजे मी तर लुळा पडणार, असं बिलकुल नाही. बरोबर, नक्कीच. मला वाटतं मणक्यांच्या ऑपरेशन्स बद्दल किंवा एकंदरीत मणक्यांच्या आजाराबद्दल डॉक्टर अमित वाघ लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मणक्यांच्या आजारांबद्दल आपण बरंच काही जाणून घेतलं, मात्र मानेच्या मणक्यांच्या गादीचं जर आपण बोलायचं झालं तर ते कशा पद्धतीनं तुम्ही डिस्क्राईब करू शकता आणि त्याबद्दल सांगायचं असेल? मानेच्या मणक्यांचे आजार हे IT प्रोफेशनल, टीचर्स किंवा डॉक्टर्स ह्याच्यामध्ये खूप कॉमन आहे. ह्याच्यामध्ये त्रासाची सुरुवात अशी होते की पेशंटची मान दुखी, खांदे दुखी किंवा हाताला मुंग्या येणं, बोट बधीर होणं आणि हळूहळू हातातली ताकद कमी होणं किंवा एखादी गोष्ट पकडता न येणं आणि काही वेळाने गोष्टी हातातून निसटतात. हे सिम्पटम्स असतात पेशंटला मुख्यतः. जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही काही चेकअप करतो, MRI करतो, CT स्कॅन करतो. यानंतर आम्ही ठरवतो की बाबा या पेशंटला ऑपरेशनची गरज आहे किंवा गरज नाही. ज्यांना ऑपरेशनची गरज नाहीये त्यांना आम्ही कित्येक वेळा लेझरद्वारे किंवा डायथर्मीद्वारे आम्ही त्यांची गादीची साईज कमी करतो, त्याच्यामुळे शीर मोकळी होते. ज्यांना ऑपरेशनची गरज पडते त्यांना आम्ही दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करतो. कार्ल झीसचा मायक्रोस्कोप, हा मायक्रोस्कोप आमच्या स्पर्श हॉस्पिटल इथे आहे, त्याद्वारे आम्ही हार्डली 1.5 to 2 सेंटीमीटरचं इन्सिजन असतं, म्हणजे एवढं छोटं कट केलेलं असतो. याद्वारे आम्ही गादीपर्यंत पोहोचतो आणि गादी पूर्णपणे काढतो आम्ही जी खराब झाली. याद्वारे शिरा मोकळ्या होतात पेशंटच्या मानेच्या आणि ज्यावेळेस शिरा मोकळ्या होतात त्यावेळी पेशंटच्या हातातल्या मुंग्या आणि वीकनेस हा पूर्णपणे निघून जातो. त्याच्या जी गादी आम्ही काढतो त्याच्या जागी आम्ही आर्टिफिशियल डिस्क बसवतो. आर्टिफिशियल डिस्कमुळे मानेची मुवमेंट किंवा हालचाल अगदी पेशंटची जशी पूर्वीची ती तशीच राहते. आता या फोटोमध्ये आपण बघतो इन्सिजन साइज इज हार्डली 2 सेंटीमीटर. आपल्याला नंतर एवढं असतं की मला नंतर कळत नाही मानेचं ऑपरेशन झालंय का कमरेचं ऑपरेशन झालंय, बिकॉज ऑफ स्मॉल इन्सिजन साइज. नक्कीच. ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं की मानेचं ऑपरेशन किंवा मानेचे जे आजार आहेत त्याबद्दल सुद्धा आम्हाला, तर मला असं म्हणायचं की स्पर्श हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत तुम्ही इतके सारे ऑपरेशन्स केलेले आहेत, बरेचसे ऑपरेशन्स टाळलेले सुद्धा आहेत. स्पर्श हॉस्पिटल बद्दल माहिती द्यायची झाल्यास तुम्ही कशा पद्धतीने? स्पर्श हॉस्पिटल मध्ये आम्ही इथे न्यूरो मायक्रोस्कोप आहे आमच्याकडे किंवा स्पाइन एंडोस्कोप आहे. ह्याच्याद्वारे आम्ही आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त ऑपरेशन्स केलेले आहेत आणि आजपर्यंत कुठल्याही पेशंटला ऑपरेशन दरम्यान किंवा ऑपरेशन नंतर पॅरालिसिस बिलकुल झालेलं नाही. ज्या पेशंटचे ऑपरेशन झाले ते पेशंट त्यांचं काम पूर्ववत करत आहेत. जे IT प्रोफेशनल्स आहेत किंवा शेतकरी आहेत ते त्यांचं काम पूर्ववत करत आहेत. हे आमची सगळ्यात मोठी जास्त अचिव्हमेंट आहे. स्पर्श हॉस्पिटल येथे आम्ही माजी सैनिक असतील, शिक्षक असतील ह्यांना पण विशेष सवलत देतो किंवा महात्मा फुले आरोग्यदायी योजना आहे ह्याच्या मार्फत आम्ही पेशंटना मदत करतो, ज्याद्वारे आम्ही आर्थिक दुर्बल घटकांना मदत करतोय आणि लोकांना पेन फ्री आणि त्यांच्या पुन्हा कामाला रुजू होणं यास मदत करतोय. नक्कीच. आणि जसं आपला आजचा विषय आहे खरं तर की मणक्यांचे आजार आणि त्याबद्दल असलेले समज आणि गैरसमज, तर हे जे गैरसमज आहेत तेच जर खरे दूर करायचे असतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला, बरेचसे गैरसमज आहेत मणक्यांच्या ऑपरेशनला धरून, मानेच्या ऑपरेशनला धरून, कसे दूर कराल, काय सांगाल तुम्ही नेमकं? माझं एक सांगणं आहे की एक तर तुम्ही सिडेंटेड लाईफस्टाईल टाळली पाहिजे. व्यायाम हा सर्वात जास्त महत्वाचा आहे. व्यायाम, योगासनं सकाळी दररोज 25 मिनिटाचा साधारणपणे व्यायाम झालाच पाहिजे. त्यानंतर तुमचे जे बसण्याची स्टाईल आहे तुम्ही 25 मिनिटानंतर एक ब्रेक घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमची मानेची किंवा कमरेची थोडीफार हालचाल झाली पाहिजे, तुम्ही चाललं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मानदुखी आणि कंबरदुखी ह्याला तुम्ही लवकरात लवकर न्यूरोसर्जनला रिपोर्ट केलं पाहिजे. त्या गोष्टी अंगावरती नाही काढल्या पाहिजे. त्या टाळल्या तर त्याचे दुष्परिणाम वेगळे होतात. आणि ज्यावेळेला असं तुम्हाला जाणवतंय की हाताला मुंग्या कंटिन्युअस राहत आहेत किंवा मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, पाय बधीर पडतो, पायातून चप्पल निसटतीये, कंबरदुखी बरी होत नाही, 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहते, अशा वेळेला तुम्ही न्यूरोसर्जनला दाखवलं पाहिजे. ते टाळलं नाही पाहिजे. या गोष्टी जर का तुम्ही टाळल्या तर मग तुमच्या शिरेवरती दबाव वाढत जातो आणि मग तुमची शिर लुळी पडायची शक्यता असते. नक्कीच. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने हे गैरसमज आहे ते आपल्याला दूर करता येतात, मात्र ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये बऱ्याच आहेत. तर ही ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्या तुम्ही कशा काय वापरत असतात? पेशंटला बघून तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं ठरवत असता? आम्ही पेशंटला बघून ठरवतो की एंडोस्कोपद्वारे ऑपरेशन करायचं आहे का मायक्रोस्कोपद्वारे ऑपरेशन करायचं. आम्ही स्पर्श हॉस्पिटल इथे दुर्बिणीद्वारेच ऑपरेशन करतो, मग ते मणक्याच्या गाठीचं असू दे किंवा गादीचं असू दे. पेशंटला बघून ठरवल्यानंतर आम्ही ऑपरेशनला साधारण दुसऱ्या दिवशी घेतो आणि ऑपरेशन दरम्यान त्याच्या ज्या शिरेवरचा दबाव आहे तो दुर्बिणीद्वारे आम्ही पूर्णपणे मोकळा करतो. आणि जसा दबाव मोकळा होतो तसा पेशंटला आम्ही साधारण 2 तासांनी किंवा 4 तासांनी चालवतो. आणि पेशंट जर का व्यवस्थित असेल तर दुसऱ्या दिवशी सुट्टी सुद्धा केली जाते. ऑपरेशनच्या नंतर अगदी दुसऱ्या दिवशी सुट्टी होऊन पेशंट 5व्या दिवशी 7व्या दिवशी कामावर रुजू होऊ शकतो.
नक्कीच. जर आपल्याला ओळखायचं आहे की आपल्याला मणक्यांच्या संबंधीतला त्रास झालेला आहे किंवा बऱ्याचदा पेशंट्सला असं कळत नाही की आपल्याला हा मणक्या संबंधीचाच त्रास आहे, साधारण काय सुरुवातीची लक्षणं असतात किंवा कसं आपण ओळखू शकतो की मला हा त्रास जो होतोय हा मणक्यांच्या आजारासंबंधीतलाच आहे, याबद्दल काय? कंबरदुखी कंटिन्युअसली राहणे, पायाला मुंग्या येणे, पायातली ताकद कमी होणे किंवा तुम्हाला अंगठ्यावरती उभं न राहता येणे किंवा हातातून गोष्टी निसटणे, करंगडी किंवा त्याच्या अलीकडचं रिंग फिंगर ह्याला मुंग्या येणे, हातातली ताकद कमी होणे, मानदुखी कायम चालू राहणे, या खांदा दुखणे, या गोष्टी आपण अंदाज बांधू शकतो की मला मणक्याचा आजार आहे. बरोबर. नक्कीच. मला वाटतं हे मणक्यांचे जे आजार आहेत आणि त्यावरचे जे उपचार आहेत किंवा एकंदरीत स्पर्श हॉस्पिटल बद्दल आपण अजून सविस्तर बोलूया. डॉक्टर अमित वाघ, लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणाला होतात की मानेच्या मणक्यांच्या गादीचे आजार नेमके कोणकोणते असतात आणि एकंदरीत स्पर्श हॉस्पिटलमध्ये ते कशा पद्धतीनं त्याच्यावर उपचार केले जातात, आणखीन याबद्दल सांगायचं झाल्यास काय सांगाल? पेशंटचा टेस्टिमोनियल सुद्धा आपल्याजवळ आहे, तो आपण पाहणार आहोत. मानेच्या मणक्यांचे जे आजार होतात त्याच्यामध्ये पॅरालिसिस खूप कॉमन आहे किंवा हातातली पायातली ताकद निघून जाणे. माझ्याकडे एक पेशंटचं टेस्टिमोनियल आहे, ह्याच्यामध्ये आपण बघू शकता. दौलत राणा कल्याण, वय 67. माझ्या पायांना मुंग्या येत होत्या, हाताचे पंजे यांना मुंग्या येत होते, गुडघे दुखत होते, कंबर दुखत होतं, चालताना माझा बॅलन्स जायचा आणि असं वाटायचं की मी पडून जाऊ. आणि इथं आल्यावर मला माझ्या चालण्यात फरक पडला. हे आपलं गुडघे दुखणं बंद झालं, कंबर दुखणं बंद झालं आणि मला बराच फरक पडला. ऑपरेशन होऊन माझ्या 5 दिवस झाले. 5 दिवसामध्ये आधी जो त्रास होता तो सगळा बंद झाला. बराच बंद झाला. चालता वगैरे येत नव्हतं, पहिलं बॅलन्स जायचं, बॅलन्स खूप जायचा. आता माझा बॅलन्स जात नाही, व्यवस्थित चालतो आणि मला असं वाटतं मी धावावं. आता तुम्ही बघताय हे आजोबा 66 वर्षांचे आजोबा होते आणि जे माझ्याकडे कंप्लेंट घेऊन होते की माझा बॅलन्स जातोय, हातापायात ताकद बिलकुल नाही आणि यांचं निदान आतापर्यंत झालं नव्हतं. नेमकं काय? आम्ही MRI करून निदान करून घेतलं. तुम्ही बघताय ऑपरेशन नंतर ते दुसऱ्या दिवसापासून चालतायत आणि आज ते माझ्याकडे स्वतः 2 व्हीलर वरती येतात. नक्कीच. ज्या पद्धतीनं या बऱ्याच जणांनी त्यांचं सांगितलं की कशा पद्धतीनं स्पर्श हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे. मला वाटतं स्पर्श हॉस्पिटलबद्दल आणखीन जर जाणून घ्यायचं असेल आपल्या प्रेक्षकांना आणि एकंदरीत हा मणक्यांच्या आजारांचा जो कालावधी असतो तो साधारण किती वेळेचा असतो किंवा कुठल्या वयापासून आपल्याला हे मणक्यांचे आजार जे आहेत ते व्हायला सुरुवात होऊ शकते, काय सांगू शकतो? मणक्यांचे आजार वयाच्या 25 वर्षापासून ते अगदी 90 वर्षापासून होऊ शकतात. आजाराची लक्षणं आपण लक्षात घेतली, मानदुखी, कंबरदुखी, पायाला मुंग्या येणं, हे जेव्हा आजार होतात तेव्हा तुम्ही न्यूरोसर्जनला दाखवलं पाहिजे. वेळेत दाखवल्यानंतर ते चेकअप करून ठरवतील, आम्ही ठरवतो की ऑपरेशनची गरज आहे किंवा नाही. ऑपरेशनची गरज नसली तर विशिष्ट व्यायाम, औषध, गोळ्या ह्यांनी आम्ही त्यांना बरं करतो. आणि जेव्हा पेशंट ऑपरेशनची गरज पडते तेव्हा स्पर्श हॉस्पिटल येथे आम्ही दुर्बिणीद्वारे किंवा एंडोस्कोपद्वारे आम्ही त्यांचे ऑपरेशन करतो, त्यांची शीर मोकळी करतो आणि त्यानंतर तुम्ही बघताय की 66 वर्षाचे असेल किंवा 84 वर्षाचे असेल ते ऑपरेशन तर चालतायत दुसऱ्या दिवसापासून. स्पर्श हॉस्पिटल येथे आम्ही गरिबांना पण खूप मदत करतोय. आम्ही खूप सारे ऑपरेशन्स फ्री करतो. मणक्याचे असेल, राजीव गांधी योजना असेल किंवा महात्मा फुले योजना असेल किंवा प्रधानमंत्री योजना असेल, ह्याच्या अंडर आम्ही पेशंटला आर्थिक मदत सुद्धा करतो. शिक्षक असतील, माजी सैनिक असतील, ह्यांना आम्ही हॉस्पिटलतर्फे मदत करतो. अच्छा, नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही हे स्पर्श हॉस्पिटलचं सांगितलं किंवा वयाच्या 25व्या वर्षापासून ते अगदी 90 पर्यंत आपल्याला हे मणक्यांच्या संबंधीतले आजार कधीही होऊ शकतात. मात्र जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला हे मणक्यांच्या संबंधीतले आजार असतील किंवा मानेचे आजार असतील ते होऊच नाही, तर यासाठी पूर्ववत काही काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी पूर्ववत काळजी ही की तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये आता सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये व्यायाम नियमित करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जे काही कधी वजन उचलायची गरज पडते, जसं शेतकऱ्यांना गरज पडते किंवा काही प्रोफेशन्समध्ये गरज पडते, तर एकदम झटके देऊन किंवा कमरेवर लोड घेऊन वजन उचलू नये हे माझं सांगणं आहे. त्यानंतर जर का काही त्रास झाला की हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, कमजोरी येते, तर त्यावेळेला न्यूरोसर्जनला दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे प्रत्येक वेळेला हाताला मुंग्या आल्या, पायाला मुंग्या आल्या किंवा जसं तुम्ही म्हणाला की पायातनं कंबर दुखणं, पायातनं चप्पल निसटणं, वेळोवेळी जर का हे त्रास आपल्याला जाणवत असतील तर वेळीच न्यूरोसर्जनचा सल्ला घेऊन त्याच्यावर योग्य उपचार करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं एकंदरीत आता प्रेक्षकांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की असे जर त्रास तुम्हाला झाले किंवा अशा संबंधितली लक्षणं तुम्हाला काही दिसून आली तर त्यांनी स्पर्श हॉस्पिटलला का व्हिजिट करावी, काय सांगता येईल?
स्पर्श हॉस्पिटलला व्हिजिट आम्ही याच्यापर्यंत की ऑपरेशनची खरंच गरज आहे का नाही. ऑपरेशनची गरज नसलेली व्यायाम आणि गोळ्या किंवा विशिष्ट योगासनं जी की आम्ही सजेस्ट करतो, विशिष्ट फिजिओथेरपी आम्ही सजेस्ट करतो, त्याद्वारे ऑपरेशन टाळता येईल किंवा लांबवता येईल ह्याच्यासाठी आम्ही स्पर्श हॉस्पिटल व्हिजिट करा हे रिकमेंड करतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि एकंदरीत मणक्यांचे आजार कशा पद्धतीने असतात आणि त्याच्यावर आपल्याकडे कशा पद्धतीने ऍडव्हान्स उपचार पद्धती केली जाते त्याबद्दल छान मार्गदर्शन केलं. नमस्कार. थँक्यू. टॉक टाईममध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.